नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संदीप गावटे पाटील सर, की जे 2008 पासून खरं तर या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांनी मास्टर सुद्धा केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा अनेक प्रकारच्या कामांचा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. सो हा त्यांचा अनुभवाचा प्रवास, त्यांचा आजवरचा जीवन प्रवास आपण या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं मला गप्पांना आजच्या सुरुवात करायची आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा पहिली कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही हे क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रात आलात, काय सांगा? वडील MSCBीत असल्यामुळं माझं शिक्षण तसं प्राथमिक शिक्षण कोरडवाडी, परत बार्शी, धाराशिव, आणि नंतर इंजिनिअरिंगला जेव्हा मी सांगलीला गेलो होतो, सांगलीला गेलो आणि तिथून मास्टरसाठी औरंगाबादला अप्लाय केलेलं. आणि 2008 पासून चालू केले स्वतःची काम घेणं किंवा गव्हर्नमेंट स्कीम चालू केलं. पण मग प्रेरणा कुणाची होती या क्षेत्रात येण्याची? प्रेरणा म्हणजे 12वी सायन्स झाल्यानंतर त्यावेळेस असं होतं की आपल्याला नोकरी तर करायची नाही. हे ठरलेलं आधीच ठरलेलं माझं की नोकरी तर नाही करायची, काही असो छोटा मोठा बिझनेसमॅनच व्हायचं. त्या दृष्टीनं मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. त्यात स्कोप आहे. तुम्हाला जर असं वाटलं जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर किंवा जॉब करावा तर जॉबही करता येतो. आणि मोस्टली पण बिझनेस साठीच प्रेफर केलं सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि आवडतं मॅन हँडलिंग, प्रोजेक्ट हँडलिंग साइड, असं म्हणजे स्वतःला आवड असल्यामुळे मी ह्या चूज केलं. पण मग ग्रॅज्युएशन झाल्यावर पुन्हा मास्टर्स करावं असं का वाटलं, पहिली गोष्ट? आणि मग ते केल्यानंतर कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का थेट स्वतःच्या कन्सल्टन्सीला? स्वतःचीच कन्सल्टन्सी केली. आणि मास्टर्सचं म्हणजे कसं होतं की मला आवड आहे स्ट्रक्चरची, की हे कसं वर्क करतं, बरोबर, स्टील वर्किंग कसं करतं, कॉन्क्रीटचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याबद्दल मला आवड होती, त्यामुळे मी केलं ते. बरोबर. पण हे केल्यानंतर मग पहिल्या कामाचा अनुभव किंवा पहिला प्रोजेक्ट आठवतोय का? तो अनुभव कसा होता जेव्हा एक इंडिव्हिज्युअल इंजिनियर म्हणून जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट कन्सल्टन्सीसाठी घेतला असेल? पहिला प्रोजेक्ट जो आहे कन्सल्टन्सीचा तो माझा गव्हर्नमेंटचाच होता, भारत निर्माणचा. एक खेडेगाव होतं, त्याचाच होता. त्याच्यामध्ये RCCSR, सिमेंट नाला बंधारा, म्हणजे टोटल सगळ्या फील्ड कॅप्चर केल्या त्या प्रोजेक्टमध्ये माझ्या. म्हणजे पाईपलाईन असो, म्हणजे PVC वर्क आलं त्याच्यामध्ये, RCC आलं, कॉन्क्रीट आलं, एक्सकॅव्हेशन, म्हणजे भरपूर गोष्टी. आणि मॅन हँडलिंग आलं, गव्हर्नमेंट अप्रोचेस कसे असतात, फंड कसं हे होतं, ते सगळ्या गोष्टी मला त्यात शिकायला भेटल्या. वा. तो आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता हे फील्ड इतक्या जवळून बघितलेलं आहे, तुम्ही काम करताय, तुम्ही म्हणला तसं तुम्हाला स्वतःला आवड आहे या क्षेत्राची. तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कामगार या इंडस्ट्रीमध्ये. आणि त्या कामगारांमध्ये सुद्धा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. तर अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्यांच्यावर हा प्रसंग हाताळता? अकुशल कामगार ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस आपले जे असे काही स्किलफुल वर्क आहे जे आपलं, त्याच्यामध्ये अकुशल कामगारांना तुम्ही इन्क्लूड करू नाही शकत. पण असं पण नाही की अकुशल कामगारांची आपल्याला गरज नाही, त्यांची पण गरज आहे. कारण काही अशी काम असतात की ते कुशल कामगार करत नाहीत, त्यावेळी आपल्याला अकुशल कामगार तिथं मदतीला येतात. खोदकाम असेल तिथं तुम्हाला स्किलची गरज नाही, एकदा तुम्हाला जर मार्कआउट टाकून दिलं तर तिथं तुम्हाला स्किलची गरज नाही. अकुशल कामगार पण लागतातच, आणि त्यांना आपण असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. पण एवढं आहे की जिथं स्किलची गरज आहे तिथं त्यांची गरज नाही, किंवा मग त्यांची जर विल पॉवर असेल शिकण्याची तर आपण त्यांना ते प्रोव्हाइड करू शकतो, ट्रेनिंग करू शकतो. तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले म्हणून एक विशेष विचारायचं आहे की या क्षेत्रात मागच्या 8 वर्षात 15 वर्षातले तुम्ही बदल पण बघितलेले आहेत, हे तंत्रज्ञानातले एका अर्थानं. तर आता टेक्नॉलॉजीचा तुम्हाला कसा फायदा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करताना होतो, स्ट्रक्चर बनवताना, प्लॅन बनवताना होतो, पहिली गोष्ट. आणि आता असं पुन्हा वाटतं का की आता नवीन कुठला तरी कोर्स एखादा केला पाहिजे, अपडेटेड काहीतरी शिकलं पाहिजे या क्षेत्रातलं असं? सर, पहिली गोष्ट म्हणजे 8-10 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जास्त मार्केटमध्ये जे सिव्हिल इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो, असं एवढं हे नव्हतं की त्यांचं म्हणजे ते ठरवलं तेच पूर्व दिशा होती. म्हणजे आम्ही पण लहानच होतो त्यामुळे आम्ही तेही बघायचो. पण ज्या वेळेस स्वतः उतरलो या क्षेत्रामध्ये त्यावेळेस समजायला लागलं की हे असं नसतं, आपण ह्याला असं पण करू शकलो असतो. मग ते हा बदल झाला की स्वतःची पण काही डिसिजन त्या प्लॅन मध्ये आपण पुट करू शकतो. बरोबर.
एवढा फायदा एवढा फायदा. हो. आता तुम्ही म्हणला की सिव्हिल इंजिनियर आता ला थोडीशी मतं आहेत, पण याच्या पुढचा मग प्रश्न असा आहे की बऱ्याचदा जेव्हा रेसिडेन्शियल मध्ये आपण काम करत असतो तेव्हा त्या कस्टमरच्या बजेटनुसार घर बनवावं लागतं, बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य मिळतं. बऱ्याचदा तो सांगतो की माझं इतकंच बजेट आहे, आता ह्याच्यातच मला बसवून द्या. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? फार अवघड नाहीये सर हे बजेट आणि क्वालिटीचा समतोल राखणं. बरं. फक्त कसं आहे ते कस्टमरला कन्सिडर म्हणजे व्यवस्थित जर कन्व्हिन्स करू शकलो आपण तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. हा, पण आता त्यांच्या जर अपेक्षाच मोठ्या मोठ्या असतील तर ते होणार नाही. बरोबर. दुसरं, प्लॅन या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगता? कारण कन्स्ट्रक्शन मध्ये असं की प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर अशा वेळेला प्लॅनिंग या स्टेजचं महत्व तुमच्या मते काय आहे आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅनिंगवरच सगळं बेस आहे सर. कारण ज्या वेळेस तुमचं लाईन प्लॅन होतो, त्याच्यानंतर कॉलम ओरिएंटेशन असो, स्टील डिझाईन असो, याच्यावरच सगळं बेस आहे. आणि प्लॅनिंग महत्वाची कशामुळे आहे की बाबा तुम्ही आता काम चालू केलंय, पण काही काम आहेत असे धाराशिव मध्ये पण, किंवा मी आता लातूरला काम करतो, बरोबर, जी कामं 1.5-2 वर्ष रखडतच राहिलेत. त्यासाठी प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी ते काम करतो आणि मोस्टली एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट 8 ते 9 महिन्यात कम्प्लीट करण्याचं माझं टार्गेट असतं आणि ते कम्प्लीट करतो. बरोबर. दुसरं, तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण बरीच कामं केलेली, तर त्यातली काही मोजकी कामं सांगता येतील का आणि ती कशा प्रकारची होती? मी भारत निर्माण आणि जलस्वराजची कामं केली. आमचे सिनियर सतीश पडवळ सर आणि श्रीकांत शिंदे सर यांच्या सोबत मी कामं केलेत. आता गावांची नावं मला एक्झॅक्ट नाहीत आठवत. असू देत, पण कामाचं स्वरूप किंवा प्रकल्पाचं स्वरूप. पाणी पुरवठ्याचं जे खेडेगावांसाठी जे प्रोजेक्ट होता, हा गव्हर्नमेंटचा चांगला प्रोजेक्ट होता. भारत निर्माण आणि जलस्वराज दोन्ही होते. तर गावांना पाणी पुरवठा करणे, त्यासाठी RCCSR म्हणजे इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर, म्हणजे जे मोस्ट ऑफ ग्राउंड जिथं हे असेल, हाय असेल, तिथून पुढे तुमचं RCCSR तिथून पाण्याची व्यवस्था केली जायची गावांसाठी. हो, बरोबर. तर तो प्रोजेक्ट केले तुम्ही. बरोबर. जसं तुम्ही आता मूळचे धाराशिवच्यात म्हणून आणि एक इंजिनियर आहात म्हणून, असं दोन्ही अँगलला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे तुम्ही एक बदलतं धाराशिव पण बघितलंय, जिल्हा पण बघितलाय, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षात एक विकासाचं विजन काय दिसतं डोळ्यासमोर? कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे आता, जर धाराशिवचा एक सर्वांगीण विकास इंजिनिअरिंगच्या दृष्ट्या जर आपल्याला करायचा असेल तर? धाराशिवचं फ्युचर ब्राईट आहे सर. 15 वर्षानंतर तुम्ही ओळखू नाही शकणार की धाराशिव हेच धाराशिव होतं का. कारण 10 वर्षापूर्वी असंही नव्हतं जे आता तुम्ही पाहताय. कारण 15 वर्षानंतर स्कोप भरपूर आहे. आणि इंजिनिअरिंग फील्डच्या दृष्टीने जे आमच्या इथं सर्व इंजिनियर ऍक्टिव्ह आहेत समजा, तर त्यांनी असं केलं पाहिजे की आता कसं आहे, जुने जे काम आहेत ते जुनं झालं गेलं, म्हणजे आता त्याला कन्सिडर करत बसणे किंवा आठवत बसणे नाही. पण जे आता नवीन प्लॅनिंग आहेत, समजा सेटबॅक असतील, मार्जिन असतील, त्या व्यवस्थित करून तसे कामं जर केले तर आपलं शहर एक आपल्या आखीव रेखीव याच्यामध्ये बसून जातं. आता नवीन जे प्लॉटिंग आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये जे घर आहेत त्याला सेटबॅक आहेत, मार्जिन आहेत, त्याच्यामुळे ते एरिया चांगले दिसतात, डेव्हलप झालेले दिसतात, व्यवस्थित बांधकाम होते किंवा अडचणी येत नाहीत. बरोबर. आणि दुसरं, मग अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? शासन कसं मदत करू शकतं या सगळ्याला? शासनाकडून एकच मदत पाहिजे की आमचे जे परमिशन असतील कन्स्ट्रक्शनच्या, तेवढंच तुम्ही फक्त वेळेत फास्ट करून द्यावे, एवढीच मदतीची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, बाकी काही नाही. दुसरं, आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का तुम्हाला, किंवा सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद वाटला किंवा समाधान वाटलं किंवा अभिमान वाटला, असा एखादा प्रोजेक्ट सांगाल का? प्रोजेक्ट म्हणजे सर आता माझं इंडिव्हिज्युअलच काम आहे म्हणून. मग मुरुडच्या जवळ एक वाटोडा म्हणून गाव आहे, तिथं माझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट होता. तो करताना मला भरपूर असं चॅलेंजिंग होतं. काय त्याच्यात विशेष होतं ते पण जरा सांगाल? विशेष म्हणजे सर त्या कस्टमरचे जे रिक्वायरमेंट होत्या आणि माझं जे स्वतःच मत होतं, त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये ते घर झालेलं आहे आणि छान झालं पण, त्याच्यामुळं तो आठवतो मला चांगल्या. आणि दुसरा एखादा प्रकल्प असा आठवतोय का की जो करताना काहीतरी आव्हान आलं, काहीतरी समस्या आली, अडचण आली तो करताना, आणि त्या अडचणीवर कशी मात केली तुम्ही? ती नैसर्गिक असेल, कामगारांची असेल, तंत्रज्ञानाची असेल, दुसऱ्या कुठल्या फॅक्टरची असेल, कुठली अडचण? आव्हान अडचणी
ह्या इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मध्ये कमीच आल्या, बरोबर. पण जे गव्हर्नमेंट स्कीम होत्या भारत निर्माण जलस्वराज्यात त्यातच आव्हानांना अडचणी जास्त फेस झाल्या. पण अडचणी म्हणता येणार नाही, कारण त्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या माझ्या. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे अडचणींना सुद्धा तुम्ही अडचणी म्हणताच येत नाही, कारण एवढ्या मोठ्या स्केलवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा अडचणी नसतातच. बरोबर आहे. दुसरं, आता या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल तुम्ही? आता इतकं सर मी पण तरुणच आहे. हो, म्हणूनच विचारलं. पण मित्रत्वाच्या नात्यानं मी तुम्हाला मित्रच म्हणेन, ज्युनियर म्हणणार नाही, तुम्ही तुमच्या सेम एजचे असं म्हणेन. ते आता जी नवीन तरुण मुलं आहेत, जस्ट पास आउट वाली आपण असं म्हणू त्यांना, तर त्यांना एक काय मित्र म्हणून सल्ला द्याल? असं खांद्यावर हात टाकून आपण मित्राला सांगतो, तसा एक सल्ला आम्हाला हवाय तुमच्याकडून. सर त्यांना एकच सल्ला देईन की तुम्ही फक्त आणि फक्त कन्सल्टिंग फीस आणि पैसे याचा विचार न करता तुम्ही बाकीचा इतर सर्व विचार करा. त्याची क्वालिटी आपण कशी देऊ शकतो, प्लॅन तुम्ही त्यांना मॅक्झिमम 4-5 प्लॅन काढून द्या त्यांना. तुम्ही असं बोलू नका की हा एवढंच होतंय, याच्यावर नाही करू शकत. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला अजून बरेचसे ऑप्शन देऊ शकता, आणि फक्त पैसा बघू नका. बरोबर, एवढंच सांग. बरोबर. दुसरे, बांधकामामध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर तुम्ही स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता, त्याचे काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग स्टील निवडता? स्टीलचं सर कसं आहे, जास्त पॅरामीटर म्हणजे महत्वाचं जर पॅरामीटर म्हणलं स्टीलचं तर वेट पर मीटर किंवा पर फीट, आणि कटिंग बेंडिंगच्या वेळेस जेव्हा तुम्ही बार कट करताय किंवा बेंड करताय त्यावेळेस त्याची डक्टिलिटी लक्षात येते. बरोबर. आणि डक्टिलिटीच महत्वाचा फॅक्टर आहे. अगदी बरोबर. जर ब्रिटल असेल मटेरियल तर कन्स्ट्रक्शन साठी चांगलं नाही. बरोबर. आणि जे मी यूज करतोय, आयकॉन स्टील यूज करतोय, बरोबर, तर त्याचे हे फुलफिल करतं. अच्छा. तर त्यांचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टीलचा प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? प्रॉडक्ट म्हणून तर छानच आहे आणि सर्व्हिस म्हणून पण छान आहे. मला असं कधी अडचण नाही आली. अच्छा. हो, आतापर्यंत तुम्ही एकदम सॅटिस्फाईड. ओके. सो हे होते इंजिनियर संदीप गावटे पाटील सर, आणि त्यांनी आपला तर अनुभव सांगितला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे त्यांच्यासारखेच तरुण मित्र जे या फील्डमध्ये येतात त्यांच्यासाठी सांगितलं ते म्हणजे पैशाच्या मागे न धावता तुम्ही आधी दर्जेदार कामाकडे लक्ष द्या, तुम्ही चांगलं शिका, आणि या फील्डमध्ये अमर्याद संधी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता, आणि त्याच्यासाठी आधी अनुभव घ्या आणि मग या फील्डमध्ये नक्की या. सो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने बोललात, आणि येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. नमस्कार.